दृष्टिकोनातनं म्हणजे करोनाची पहिली मला वाटतं हे झालेली आजचा दिवस आहे. त्याच्यामुळे तो क्षण पुन्हा आपल्या शेत येऊ नये एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला निमंत्रित करतो की 11 ते 5 मध्ये होणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यांसाठी आपण सज्ज राहा. आणि राजाचं आयोजन म्हटलं की अतिशय सुंदर असतं. म्हणजे बैलगाडी स्पर्धा असो, कबड्डी असो, कुठलाही कार्यक्रम असो, नीटनेटका असतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने राजाला, रसिका ताईला आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान आपण काही क्षणामध्ये बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला प्रारंभ करणार आहोत. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आहे. राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 मध्ये आपण इथे उपस्थित दाखल झालात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. सर्वप्रथम ही स्पर्धा संपन्न करत असताना मित्रांनो सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं असतं. सगळ्यांच्या सहकार्यानेच कुठलंही कार्य पुढे जात असतं आणि हा एक प्रवास असतो सुरुवातीपासून शेवटापर्यंतचा. आणि या प्रवासामध्ये साऱ्यांचा हातभार लागलेला असतं. त्या साऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. काहींची नावं आपण घेणार आहोत, काहींची नावं राहिली जातील, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असतील. सर्वप्रथम आपण इथे सन्मान करणार आहोत. आपले 3 दिवसाची स्पर्धा संपन्न करत असताना आपल्याला पंचांची भूमिका म्हणून लाभलेली आहे असे पुरुषोत्तमजी भगत यांचा विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पुरुषोत्तमजी भगत, तदनंतर शैलेशजी महाडिक, मोहम्मदजी बकवाल, प्रकाशजी अष्टमकर असं 4ही पंचांचा आपण मंचावरती सन्मान करणार आहोत. सन्माननीय श्री राजाभाई केनी यांच्या शुभ हस्ते आपण सगळ्या पंचांचा सन्मान मंचावरती करीत आहोत. सलग 3 दिवस आपल्या इथे पंचांची भूमिका सांभाळत असताना पुरुषोत्तमजी भगत, तदनंतर मी विनंती करतो शैलेशजी महाडिक सरांना की आपण सुद्धा सन्माननीय श्री राजाभाई केनी यांचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. धन्यवाद सर. तदनंतर शैलेशजी महाडिक यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा पुढे या. तदनंतर मोहम्मद बकवालजी सर यांचा सुद्धा सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. झालेलं आहे.
आकाशजी मांजरेकर सर यांचा सुद्धा सन्मान झालेला आहे, समालोचकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसलं. तदनंतर समालोचकासाठी आमच्या इथे अलिबाग येथून दाखल झालेले निखिल पडते सर यांचा सुद्धा सन्मान आपण मंचावरती करतोय. अप्रतिमच आवाज, अप्रतिम शब्द फेक आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता पाहायला मिळतं आणि ऐकायला मिळतं असे निखिल पडते यांचा सुद्धा सन्मान आपण मंचावरती करतोय. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर या ठिकाणी आपण पाहत आहोत की आपल्या विभागातील एक नामवंत समालोचक फार कमी कालावधीमध्ये ज्याने लोकप्रियता गाठली, मग अलिबाग पासून सुरू झालेला तो प्रवास मुंबईपर्यंत जाऊन पोहोचला असा प्रलय, याचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करूयात. हे नाव घेत असताना आनंद वाटतोय, कारण चिखलीचा हा सुपुत्र आता मात्र हा आमच्या काचळी कातलपाड्याचा सुपुत्र आहे आणि कुसुंबळे ग्रामपंचायत मधला सुपुत्र आहे. आणि हा शेठ मुंबईला सुद्धा हा चांगला समालोचकाचं काम प्रत्येक ग्राउंडवरती करत असतो आणि हा आमच्याच कुटुंबातील परिवारातील एक सदस्य आहे आणि उत्कृष्ट समालोचक म्हणून नाव लौकिकाला आलेलं आहे. तदनंतर आपण इथे आम्हाला जे रोप उपलब्ध करून दिलेले आहे पीचसाठी ते अमितजी पाटील बंड्या पांडवादेवी यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. ते उपस्थित असतील तर त्यांनी सुद्धा त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. तदनंतर पीच जे आपण बनवलेली आहे खेळपट्टी ती बनवण्यासाठी आम्हाला सहकार्य लाभलेले आहे मनोजजी पाटील तीनविरा यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. इथून पुढे आपण स्पर्धेच्या बक्षिसांकडे जाणार आहोत, जिथे की फायनलचा सामना आपण लकी ड्रॉ सुद्धा घेणार आहोत. मला माहिती आहे सगळ्यांचं लक्ष हा बोकड कोणाच्या नावावर जाणार आहे त्याच्याकडे सुद्धा लागणार असणार आहे, परंतु वैयक्तिक बक्षिसांकडे जाणार आहोत. फायनलचा मॅन ऑफ द मॅच जाणार आहे वागेश्वर वाघवीरा आणि विपक्ष डोटो स्ट्रायकर असा रंगला. त्याच्यामध्ये फायनल मॅन ऑफ द मॅच पंकज, मॅन फ्रॉम वागेश्वर वाघवीरा. पंकजला विनंती करतो की मंचावरती फायनलचा मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी यायचे आहे. पंकज, अप्रतिम कामगिरी पंकजची पाहायला मिळाली. दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये राजाभाई टायगर्स या संघाकडून खेळत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. द्वितीय बक्षीस आहे चौकार किंग. बक्षिसाचं स्वरूप असणार आहे शूज असतील, ब्रँडेड शूज आणि त्याच पद्धतीने आकर्षक चषक, आणि ते जाणार आहे मिस्टर अमोल पाटील, मॅन फ्रॉम वागेश्वर वाघवीरा. अमोलला विनंती करतो की चौकार किंगचं बक्षीस स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे. अमोल याला सुद्धा मंचावरती बोलवलेलं आहे. ब्रँडेड शूज आणि त्याच पद्धतीने चौकार किंगची एक ट्रॉफी दिली जात आहेत अमोल याला. अप्रतिम अशी फटकेबाजी अमोलची पाहायला मिळाली. तदनंतर वैयक्तिक बक्षीस आहे षटकार किंग. या बक्षिसाचं स्वरूप असं असणार आहे ब्रँडेड शूज आणि ट्रॉफी, आणि ही जाणार आहे डीएसपीचा टायगर सौरभ. सौरभला विनंती करतो की मंचावरती यायचं आहे षटकार किंगचं बक्षीस स्वीकारण्यासाठी. सौरभ, सौरभ चला लगेचच या मंचावरती. आमचे प्रमुख पाहुणे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये तुला हे बक्षीस प्रदान करण्यात येत आहे. डीएसपी टायगरचा एक टायगर आणि त्याला बक्षीस जात आहे षटकार किंग. कृपया जोरदार टाळ्यांनी मित्रांनो कौतुक करूया सौरभचं. त्यानंतर आपल्या समोर या आकर्षक सायकल दिसत आहेत. हे सायकल बक्षीस आहे बेस्ट बॅट्समन साठी सायकल आणि त्याच पद्धतीने आकर्षक ट्रॉफी, आणि या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन जात आहे मॅन फ्रॉम डोडो मिस्टर निकेश पाटील. निकेश पाटीलला विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. तुला बक्षीस खाली मिळणार आहे, सायकल आपली खाली आहे. निकेश, मला तर वाटतं तू आता इथून पेजारीपर्यंत या सायकलवर जा
आणि सगळ्यांना सांग की मी आज राजाभाई प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब घेऊन आलेलो आहे. एक ब्रँडेड सायकल, आकर्षक चषक जात आहे मॅन फ्रॉम डोडो निकेश पाटील. थँक्यू डीजे. तदनंतर या स्पर्धेमधला बेस्ट बॉलर, बक्षिसाचे स्वरूप, सायकल आणि आकर्षक ट्रॉफी. बेस्ट बॉलर मित्रांनो कोण असणार आहे ज्याने भरपूर विकेट घेतलेले आहेत? बेस्ट बॉलर आवाज येऊ द्या मित्रांनो. आणि एकच आवाज, मॅन फ्रॉम वागेश्वर वाघबीरा मिस्टर कुणाल. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर कुणाल. राजाभाई प्रीमियर लीग मध्ये कुणाल सुद्धा सामरीला राहतो आणि कुणालला सुद्धा मी सांगेल की तू हेमनगर पासून सामरी पर्यंत या सायकलने जावं आणि सगळ्या गावाला सांगावं की मी आज राजाभाई प्रीमियर लीग मध्ये सायकल जिंकून आलेलो आहे. मनपूर्वक धन्यवाद कुणाल. धन्यवाद डीजे. तदनंतर आपण सांघिक बक्षिसांकडे जाणार आहोत. मित्रांनो आपण सांघिक बक्षिसांकडे जाणार आहोत. चतुर्थ क्रमांक द केक हाऊस संघ विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. चतुर्थ क्रमांकासाठी बक्षीस स्वीकारण्यासाठी बक्षिसाचे स्वरूप आहे 35,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांक जात आहे टीम केक हाऊस. मित्रांनो लगेचच मंचावर यायचं आहे आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. शांभवीताई यांनी पुरस्कृत केलेला संघ, शांभवी करण पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे द केक हाऊस. या संघाला जात आहे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 35,000 रुपये रोख रक्कम, त्याच पद्धतीने आकर्षक ट्रॉफी. तदनंतर तृतीय क्रमांक जात आहे संकेत पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ टीम डीएसपी टायगर्स. प्लीज कम ऑन द स्टेज डीजे. 35,000 रुपये रोख रक्कम आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी जात आहे टीम डीएसपी टायगर. राजाभाई प्रीमियर लीग मध्ये 2026 पर्व क्रमांक 5 मध्ये डीएसपी टायगरचा संघ जिंकलेला आहे तृतीय क्रमांकचं पारितोषिक. मनपूर्वक धन्यवाद. संघाचं चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. अशाच पद्धतीची कामगिरी करत राहा. तदनंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये, आकर्षक ट्रॉफी. मी आमंत्रित करतो मंचावर टीम डोडो स्ट्रायकर्स. टीम डोडो स्ट्रायकर्स कृपया मंचावरती यायचं आहे, आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. चांगला परफॉर्मन्स डोडो स्ट्रायकर्स या संघाने केलेला आपल्याला पाहायला मिळाला. टीम डोडो स्ट्रायकर्स अप्रतिम अशी कामगिरी करून दाखवलेली या संघाला जाणार आहे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये. त्याच पद्धतीने आकर्षक ट्रॉफी जाणार आहे टीम डोडो स्ट्रायकर्स. निकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढत देणारा संघ राजाभाई प्रीमियर लीग 2026 चा पर्व क्रमांक 5 चा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अभिनंदन टीम डोडो स्ट्रायकर्स. आणि आता मात्र मित्रांनो सगळ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे की 17 किलोचा बोकड कोणला मिळणार. मित्रांनो 17 किलोचा बोकड कोणला मिळणार मित्रांनो.
मॅन ऑफ द सिरीज देणार आहोत, त्याआधी हे देऊया की हे देऊया? मॅन ऑफ द सिरीज देणार आहोत. बक्षिसाचं पारितोषिक आहे LED टीव्ही, त्याच पद्धतीने आकर्षक ट्रॉफी, आणि हे बक्षीस जात आहे मॅन ऑफ द सिरीज. मित्रांनो आवाज होऊन द्या जोरदार, माझ्यापर्यंत आवाज आला पाहिजे. एकच आवाज. मॅन फ्रॉम कातलपाडा, वागेश्वर वाघवीराचा खेळाडू, ज्याने कमी कालावधीमध्ये आपलं नाव क्रिकेट पटलावर पुढे आणले. दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये सुद्धा यावर्षी तो खेळताना दिसेल. त्याने लीग सामने जास्त खेळलेला नाहीये, परंतु या वर्षी अप्रतिम कामगिरी केलेली आहे. असा मॅन फ्रॉम कातलपाडा, वागेश्वर वाघवीरा, पंकज पाटील उर्फ दादूजला जातोय मालिका वीराचा किताब. अप्रतिम आणि दर्जेदार कामगिरी पंकज कडून. बॅटिंग असो, गोलंदाजी असो, सगळ्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत असताना पंकज आपल्याला पाहायला मिळालाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पंकज, एक प्रश्न असेल तुला तर, राजाभाई प्रीमियर लीग मध्ये मालिकावीराचा किताब स्वीकारल्यानंतर तो सुद्धा आमदार साहेबांच्या हस्ते पहिलाच तू पारितोषिक स्वीकारला असेल मला तर वाटते, आणि पहिल्यांदाच दमदार आमदार मध्ये सुद्धा तू खेळताना दिसणार आहे. गावाचं नाव मोठं करणार आहे. ही लीग आपण राजाभाई रसिकाताई यासाठीच आणली की इथल्या विभागातील खेळाडू मोठ्या मंचावर खेळला पाहिजे. पंकज सारखा खेळाडू आपल्याला मिळालाय, तर तुला एकंदरीत सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कशा भावना आहेत तुला? मी तर खेळणारच आहे. भाईंची टीम तर आहेच, भाईंची टीम आहे ना, मी तर खेळणारच आहे. मला कोणत्याच प्रकारचं टेन्शन नाही, मी बिंदासपणे खेळणार आहे. नक्कीच मित्रा, अशाच प्रकारचा ऍटिट्यूड असू दे. तुला मनपूर्वक शुभेच्छा असतील, आणि पुन्हा एकदा तुमच्या संपूर्ण संघाला विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे आणि या चषकाचा स्वीकार करायचा आहे. टीम वागेश्वर वाघवीरा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाणार आहे. राजाबाई प्रीमियर लीग मध्ये जेते पदक पटकावणारा संघ, अमीर पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ टीम वागेश्वर वाघवीरा. मिळण्यापेक्षा हे बोकड कोणला जाणार आहे आणि कोणाच्या घरी पार्टी होणार आहे यासाठी सगळे इंटरेस्टेड दिसतात. इथे सगळ्यांच्या चेहऱ्यावर पहा कशी स्माईल आलेली आहे. आणि बोकडसाठी आपण बघणार आहोत. सगळेजण उत्सुक आहात. माझ्या 2 चिठ्ठ्या आहेत.
चला या स्पर्धेमधला राजाबाई प्रीमियर लीग मधला लकी चॅम्प कोण असेल आणि कोणाच्या हस्ते काढायचा आहे आपल्याला? ताई काढताय? हा एकच चिठ्ठी आहे. अमीर दादा काढतेत. कोण आहे पहा चिठ्ठी क्रमांक एकशे 38 नंबर अमीर पाटील वाघवीरा.